सर्वात पहिला जो प्रश्न आहे आपल्यासाठी, खूप दिवसानंतर तुम्ही सर्वांसोबत लाईव्ह येत आहात, या मागचं हेतू आणि कारण काय आहेत सर नेमकं? आपणास ठाऊकच आहे की दरम्यानच्या काळामध्ये माझी तब्येत या ठिकाणी ठीक नव्हती आणि अनेक माझ्या सर्वच महाराष्ट्रातील संघटनेच्या सर्व मित्रमंडळींना या ठिकाणी हे या ठिकाणी माहीत होतं आणि मी त्यांच्याशी ध्वनीद्वारे या ठिकाणी संपर्कात होतो. आता या ठिकाणी बरा झाल्यानंतर पुन्हा आपले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना न्याय मिळावा आणि हे प्रश्नांना न्याय मिळून सर्वांचं त्या ठिकाणी जे काही 15 वर्षापासून 20 वर्षापासून जे काही विना वेतनातून किंवा अल्प वेतनावर म्हणजे 20 आणि 40% वेतनावर जे काही काम करत आहेत त्यांना नियमाप्रमाणे 100% वेतन सर्वांनाच मिळावं याकरता या ठिकाणी मी आजारातून आता पूर्णपणे बरा झालेलो आहे आणि बरा झाल्यामुळं या ठिकाणी या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पुन्हा या ठिकाणी मैदानात उतरण्यास मी तयार झालो आहोत. अच्छा सर. सर प्रचलित अनुदान सूत्र लागू होणे सहज सोपे आहे का? प्रचलित अनुदान म्हणण्यापेक्षा आपण 2016ला जे भाजपच्या काळामध्ये माननीय नामदार मंत्री शालेय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी या ठिकाणी 20, 40, 60, 80, 100 असं सूत्र न लावता त्या ठिकाणी सरसगटचं सूत्र देऊन 2016 आणि 2018ला जे काही अनुदान दिलं आणि ते अनुदान दिल्यानंतर त्यानंतर जे काही 13 सप्टेंबरच्या शाळांना अनुदान त्या ठिकाणी सरसगट 20 आणि वाढीव टप्पा 40चा दिलेला आहे. तर हे त्या ठिकाणी हे हे सूत्र बदलण्यासाठी म्हणजे पहिल्या वर्षी 20, दुसऱ्या वर्षी 40, 60, 80, 100 पात्र झाल्यानंतर हे सूत्र मिळावं. यालाच आपण प्रचलित त्या ठिकाणी अनुदान म्हणू आणि हे अनुदान मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष करण्याचा त्या ठिकाणी आवश्यकता आहे. सोप्या पद्धतीने, सहज पद्धतीने शासन आपल्या या ठिकाणी आपल्याला 20, 40, 60, 80, 100 हे जे काही सूत्र आहेत ते सूत्र लागू करेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. अच्छा. शासनाची उघड मानसिकता नाही की ते आपल्याला हे धोरण प्रचलित धोरण लागू करेल असं आपलं मत आहे एवढ्या सोप्या पद्धतीने. तर आपण भाजप शासनाचा जो प्रश्न उपस्थित केला सर, त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारायची इच्छा आहे सर आपणास. नुकत्याच मिळालेल्या 40% अनुदानास भाजप काळात शिक्षक संघटनांनी जो विरोध करून फक्त प्रचलित घेणार म्हणून नाकारलं होतं, मग आता 40% जो अनुदान आहे ते अभिनंदन करून कसं स्वीकारलं? भाजपच्या काळामध्ये आमच्याही संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा अन्नत्याग आंदोलनं झाली. अरबी समुद्रात उडी मारण्याचं त्या ठिकाणी धाडस केलं. 309चा गुन्हा दाखल झाला. भाजपच्याच काळात सन्माननीय माजी मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी 7 दिवस वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी मला ठेवलं होतं अनुदान मागू नये म्हणून. आणि अनेक संघटना असतील मग जगदाळे सरची संघटना असेल, के.पी. पाटील सरांची संघटना असेल, शुभांगीताईची संघटना असेल, तर सर्वच महाराष्ट्र राज्यातील अघोषित, घोषित यांच्या संघटना असेल, त्या सर्वच या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लढत होत्या आणि लढत असताना त्या ठिकाणी काय झालं असंच एक मोठं आंदोलन सर्व संघटनेच्या माध्यमातून औरंगाबाद या ठिकाणी घेण्याचं ठरलं आणि त्या आंदोलनामध्ये काय झालं की नको त्या पद्धतीने हिंसक वळण या ठिकाणी लागलं आणि हिंसक वळण लागल्यानंतर जे काही सरसगट या ठिकाणी हा शब्द भाजपच्या काळात विनोदजी तावडे साहेब यांनी टाकला. त्याचं त्या ठिकाणी जे काही पश्चाताप आहे, त्याचा जो काही त्या ठिकाणी त्रास आहे, जे काही आपलं आयुष्य या ठिकाणी विना वेतन काम करत असताना कुठतरी कोणाला 20 मिळालं, कोणाला 40 मिळालं, कोणाला तर काहीच मिळालं नाही. आणखी अघोषित बांधव त्या ठिकाणी आहे. पण तेही पात्र झाल्यानंतर त्या ठिकाणी 20, 40, 60, 80, 100 असं सूत्र भाजपच्या काळात त्या ठिकाणी त्यांनी ते त्या ठिकाणी डावललं आणि डावलल्यानंतर 20 आणि 40 असं त्या ठिकाणी अनेक संघटनेच्या माध्यमातून अनेक संघटनेने आपापल्या पद्धतीने आंदोलन केलेत आणि आंदोलनाच्या माध्यमातून हे इथपर्यंत लढाई त्या ठिकाणी आलेलं आहे. परंतु आताच माग समन्वय शिक्षक संघाच्या माध्यमातून संघटना न म्हणता पण संघाच्या माध्यमातून 28 शिक्षक संघटना एकत्रित आल्या आणि 28 शिक्षक संघटनेच्या एकत्रित याच्यातून या ठिकाणी खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी आझाद मैदान मुंबईत त्या ठिकाणी घडलं. परंतु शासनानं त्या ठिकाणी पुन्हा अगोदरच आपण म्हणतो ना वीट गेली दगड आला, तसंच त्या ठिकाणी झालं.
जे काही कामं त्या ठिकाणी करायचे होते ते न करता त्याच्यामध्येच 11,000 बांधव या ठिकाणी बाजूला टाकले आणि अघोषितला या ठिकाणी जी काही माहिती आहे ती मागवण्याचं काम म्हणजे गरज नव्हती. त्यांना तर सरळ सरळ त्या ठिकाणी घोषित करायला पाहिजे होतं, निधीसहित घोषित करायला पाहिजे होतं. परंतु त्यांना सुद्धा माहिती खालीच्या स्तरावर मागून या ठिकाणी खूप मोठी जे काही राजनीती आहे शासनाने ती केलेली आणि ह्या राजनीतीमुळं काय झालं की प्रचलित हा जो आहे म्हणजे 20, 40, 60, 80, 100 ह्या विषयातून हे जे काही समन्वय संघाच्या माध्यमातून 28 शिक्षक संघटना एकत्रित आल्या होत्या. त्या सर्व संघटनेच्या माध्यमातून जे काही आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाच्या याला त्या ठिकाणी मूठ माती देण्याचं काम शासनानं केलं. कारण असे तुकडे केले की शासनाला माहित होतं असे तुकडे केल्यानंतर या ठिकाणी तुकड्याच्या माध्यमातून 20, 40, 60, 80, 100 ही जे काही मागणी मागत आहे त्या मागणीला त्या ठिकाणी ते काय होईल थोडंसं वेगळं वळण लागेल ते मुद्दा बाजूला होईल आणि खरंच ते झालं. शासनाची जी काही कूटनीती आहे ती त्या ठिकाणी यशस्वी झाली. अच्छा. सर, आपलं मत जे आहे ते प्रांजळ आपण या ठिकाणी व्यक्त करत आहात. आता एक प्रश्न आपणास विचारतो, की सर तुम्ही जे संघटना समन्वय संघ म्हणून त्या संघटनेची उभारणी केली, संघाची उभारणी केली. पण यामध्ये प्रत्येक संघटनेला या ठिकाणी विचारात घेण्यात आलं का? शिक्षक समन्वय संघाची जी काही उभारणी आहे किंवा मी जी काही तुम्ही म्हणता स्थापना केली किंवा काही जे तुम्ही बोलताय तर त्या ठिकाणी मुळातच मी काही हे केलेलं नाही. कारण त्यावेळेस माझी तब्येत ठीक नसल्यामुळं सगळ्यांच्या संपर्कात मी होतो. परंतु शिक्षक समन्वय संघ जे आहे हे शिक्षक समन्वय संघ या ठिकाणी के.पी. पाटील सर असतील, कुलकर्णी सर असतील, जगदाळे सर असतील, शिवरामजी म्हस्के सर असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे शिक्षक समन्वय संघ स्थापन करण्यात आला आणि त्यांनी माझ्याशी या ठिकाणी संपर्कच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी माझ्याशी चर्चा करत आले. त्यानंतर मी शुभांगी ताईलाही बोललो. शुभांगी ताईलाही म्हटलं की समन्वय संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला लढायचंय आणि ह्या लढ्यामध्ये जी जुनी संघटना आहे कायम विना अनुदानित कृती समिती जगदाळे सरांची यांचाही त्या ठिकाणी खूप म्हणजे यांचाही समन्वय संघ स्थापन करण्यामध्ये खूप मोठा हातभार आहे. नेहाताई गवळी आहे. खरं तर नेहाताई गवळी ह्या शिक्षक समन्वय संघ स्थापन करणाऱ्या त्या ठिकाणी त्या आघाडीवरच्या त्या ठिकाणी आपण एक शिक्षिका म्हणून एक भगिनी त्या ठिकाणी आहे. तर या शिक्षक संघ स्थापन करण्याचा हेतू सर्वांचाच असा होता. मी त्या ठिकाणी संपर्कात होतो. हेतू असा होता की शिक्षक समन्वय संघ म्हणजे काय? शिक्षक समन्वय संघ म्हणजे काय? की शिक्षकांनी शिक्षकाच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आता लढायचंय. यामध्ये आतापर्यंत अनेक संघटना लढल्या. यामध्ये This call is संघटना now ही being concept recorded. बाजूला ठेवायची आणि Call recording has now ended. संघटनेचा कोणताच प्रतिनिधी किंवा या ठिकाणी जो काही पदाधिकारी आहे, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, जे असतील ते त्या ठिकाणी नेतृत्व करणार नाही आणि हे नेतृत्व फक्त शिक्षकांनी शिक्षकाच्या याच्यासाठी करायचंय असा याच्यातून हा शिक्षक समन्वय संघ त्या ठिकाणी स्थापन झाला. परंतु शिक्षक समन्वय संघ स्थापन होत असताना काही अगोदरचे लढणारे लोक सुद्धा यामध्ये त्या ठिकाणी नव्हती आणि का नव्हती याचं त्या ठिकाणी मी बारीक ऑब्झर्वेशन केलं. त्यामध्ये या ठिकाणी मी नाव घेऊ इच्छितो. या ठिकाणी मी आपल्याला जी काही मुलाखत देत आहे मी सत्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मुलाखत देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो. त्यामध्ये रोहिणीताई खांडेलकर असतील त्याही त्या ठिकाणी प्रचलित नियमानं अनुदान मिळावं म्हणून त्याही त्या ठिकाणी खूप वर्षापासून त्यांचा संघर्ष आहे. नंतर इकडचे अमरावती विभागाचे आमचे बाळकृष्ण गावंडे सर असतील तर तेही त्या ठिकाणी समन्वय संघामध्ये त्या ठिकाणी नव्हते. परंतु हे का नव्हते याचं त्या ठिकाणी शेवटपर्यंत कारण मला त्या ठिकाणी समजू शकलं नाही. तर असो या ठिकाणी मी सर्वांनाच त्या ठिकाणी आवाहन करेल की आपापल्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, जे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले त्या प्रलंबित प्रश्नाला न्याय देण्यासाठी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी लढावं. अच्छा. सर, आपण खूप छान विषय बोललात. रोहिणीताई खांडेलकर यांनी सुद्धा आपल्या मुद्द्याला भरपूर पाठपुरावा केलेला आहे. पण काही लोकांनी त्यांचा वैयक्तिक स्वार्थापोटी उपयोग केला का? मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी कोणावर या ठिकाणी आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी करण्यासाठी आपल्याला मुलाखत देत नाहीये. खरं तर या ठिकाणी याच्या पाठीमागचे काय कारण असतील किंवा काय अडचणी असतील हे त्या ठिकाणी त्यांनाच त्या ठिकाणी माहिती असू शकतात. त्याबद्दल त्या ठिकाणी मी काय घडलं किंवा काय झालंय याची त्या ठिकाणी मी त्यांच्याशी कधी विचारणा केली नाही, पण भविष्यात त्या ठिकाणी विचारणा केली जाईल. अच्छा अच्छा. आणि सर, आता एक विषय होता की तुम्ही एक मुद्दा मांडला की शिक्षक समन्वय संघ हे 28 संघटनेचं मेन तयार झालेलं होतं. यामध्ये कुठलाही नेता नाही,
या ठिकाणी कोणतेही पोस्टर समोर येणार नाही. पण असं यामध्ये काही नंतर हे दावे सुरू झाले का किंवा एक छत्री कारभार सुरू झाला का? शिक्षण समन्वय संघाला आम्ही सर्वच राज्यातील 28 शिक्षक संघटना एकत्रितपणे त्या ठिकाणी आल्यात आणि मी थोडा लेट गेलो. लेट जाण्याचं कारण असं होतं की माझी तब्येत नव्हती, परंतु संघटनेचे जे काही पदाधिकारी होते ते सर्व त्या ठिकाणी गेलेले होते. त्यांचे पुरावे सुद्धा त्या ठिकाणी माझ्याकडे आहे किंवा कोणाला फोनच्या माध्यमातून मी हे केलं. जेवढं मला शक्य होईल, माझी तब्येत ठीक नसताना सुद्धा जेवढं शक्य झालं तेवढं मी त्या ठिकाणी आवाहन केलं. परंतु शिक्षक समन्वय संघ जो आहे हा संघ शिक्षकांनी शिक्षकाच्या याच्यासाठी लढण्यासाठी हा तयार केलेला संघ होता, संघटना नव्हती. आणि प्रांजळ मत मी तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी माननीय जगदाळे सर यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांचंही म्हणणं होतं की शिक्षकांच्या कुठंतरी प्रश्नासाठी आपण एकत्रित यायला पाहिजे, म्हणून सर्व संघटना एकत्रित आल्या. परंतु त्यांचं म्हणणं असंही होतं की संघटना ह्या आपल्या संघटना आपल्या त्या ठिकाणी त्याचं ध्येय धोरण ते त्या ठिकाणी बाजूला राहू देऊ. कोणत्याच संघटनेला किंवा कोणाच्याच संघटनेला त्या ठिकाणी हवा द्यावा किंवा कोणी अडचण निर्माण करणार नाही असं हे करून आपण जे काही आपले मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नासाठी आपण सर्व 28 शिक्षक संघटना एकत्रित येऊन आपल्याला शिक्षकासाठी लढायचं आणि आपण जे येणार आहोत आपण शिक्षक म्हणून तिथं बसायचंय. प्रतिनिधी किंवा आपलं नाव मोठं होईल किंवा काय आपले काही पुढच्या गोष्टी या ठिकाणी काही राजकारणासाठी त्याचा त्या ठिकाणी वापर करता येईल हा मूळ उद्देश त्या ठिकाणी नव्हता आणि तो नाही पण. पण सर असं लक्षात येतं की 28 संघटना एकत्र करून संघटना नाहीशी करण्याचा कोणाचा हेतू पुरस्कार डाव तर नाही ना? नाही सर, संघटना ह्या कोणी जरी काही केलं, समजा मी जर म्हटलो तर एखादी संघटना बंद पडायला पाहिजे तर ती संघटना बंद पडू शकत नाही. मी प्रांजळपणाने मी सांगू इच्छितो की कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक शिक्षक संघटना आहे किंवा अनेक संघटना आहे, त्या संघटना त्यांनी स्थापन यासाठीच केल्या की शिक्षकांचा आणि आपला स्वतःचा जो काही प्रश्न आहे अनुदानाचा, पेन्शनचा किंवा इतर जे काही भानगडी आहे त्या भानगडी मिटवण्यासाठी. भानगडी म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो काही 20 वर्षापासूनचा जो काही विनावेतनाचा जो काही कलंक लागलेला तो मिटवण्यासाठी या संघटना त्या ठिकाणी त्या वेळेस त्या काळामध्ये प्रश्न जसे निर्माण झाले त्या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी संघटना उदयास आल्या, संघटना स्थापन झाल्या, संघटना निर्माण झाल्या. त्यामुळं मी जरी म्हणलो कोणी तर त्या ठिकाणी कोणती संघटनाला त्या ठिकाणी अडचण येत नाही. प्रत्येक संघटना ही पॉवरफुल आहे, आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते काम करतात. म्हणून संघटना बंद होईल आणि त्या ठिकाणी त्याचं नाव खराब होईल असं त्या ठिकाणी कोणी जरी केलं तर त्या ठिकाणी मी म्हणतो ना, मी जर कोणाच्या बाबतीत असा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. खरं सर, संघटना जर आपण तयार केली आणि त्या संघटनेमार्फत तुम्ही जो लढा उभारला आणि त्या लढ्याला 100% यश आलं आणि सुरुवातीला असं 1-2 दिले तर शिक्षकांसाठी आपण पोटा पाण्याचा जो आहे निर्णय तो लावून टाकला. हे सुद्धा उदाहरण या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की खैरे सर काय करू शकतात. खैरे सर, अजून एक जो प्रश्न आहे, नुकत्याच झालेल्या सर्व आंदोलनात सर्व संघटना मिळून समन्वय संघ स्थापन केलेला होता, तुम्ही यात सहभागी होते. काय सांगाल, हे आंदोलन यशस्वी झाले का? आणि हे समन्वय संघाची निर्मिती प्रचलितसाठी तयार झाली होती, हे हेतू साध्य झालं का? खरं तर मी तुम्हाला एक अगदी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की माझी संघटना माझी आमदार दत्तात्रय सावंत साहेब, आमदार बाळाराम पाटील साहेब, माजी आमदार श्रीकांतजी देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मी या ठिकाणी स्थापना केली होती. आणि स्थापना करत असताना त्यांचे जे ध्येय धोरण आहे, त्यांची जी लढण्याची प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीचा विचार करून त्यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी लढत आलो. आणि लढल्यामुळं 1-2 जुलै असेल, त्यावेळेस 13 सप्टेंबर मध्ये त्या शाळा घोषित करणं असेल, पुणे स्तरावरच्या असेल. आता 13 सप्टेंबरच्या प्राथमिक आणि माध्यमिकच्या शाळेची गोष्ट मी करतो की त्या अघोषित शाळा त्या घोषित झाल्या, त्यांना 20% निधी आला. पुण्याच्या शाळा ज्या काही शेवटपर्यंत जे काही शाळा राहिली ती शाळा न्याय मिळावा किंवा पात्र व्हावं यासाठी आपल्या शुभांगी ताई जे आहे या ताईंनी खूप मोठा त्या ठिकाणी त्याग केलेला आहे आणि खूप मोठं त्या ठिकाणी मी तर महिला म्हणून त्यांना 90 मार्क दिलेले, 10 मार्क मला त्या ठिकाणी पडेल अशा पद्धतीने काम केलं असंही मी ताईला वारंवार त्या ठिकाणी म्हणतो. कारण एक महिला म्हणून त्यांचं त्या ठिकाणी ह्या प्रश्नासाठी खूप मोठं योगदान आहे. मला हे सांगायचं की त्या ठिकाणी कोणतेही आंदोलन असेल, कोणत्याही संघटनेचं असो, आता पार आपण जगदाळे सरांचं एक उदाहरण या ठिकाणी घ्यायला हरकत नाही. आज ते चप्पल घालत नाही.
आणि चप्पल न घालण्याचं कारण की त्यांचं मत आहे की या ठिकाणी सर्वांना प्रचलित झाल्याशिवाय मी खैरेसर चप्पल परिधान करणार नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी 2000 मला वाटतं 2001 पासून त्या ठिकाणी बरीच जुनी संघटना आहे. कायम शब्द त्या ठिकाणी काढण्यामध्ये खूप मोठं त्या ठिकाणी त्यांचं योगदान आहे आणि तिथून त्या ठिकाणी अनेक संघटनेचं सुद्धा योगदान आहे, आमदारांचं योगदान आहे. तर हे तिथून आंदोलन या ठिकाणी सर करत आले. बरेच आंदोलनाचा भाग त्या ठिकाणी सांगायचं जर झाले तर बरेच आंदोलन झाले. नाईक सर असतील, त्यानंतर उच्च माध्यमिकची एक नवीन संघटना या ठिकाणी कुलकर्णी सर त्या संघटनेचे अध्यक्ष आहे. त्यांच्या माध्यमातून अनेकांनी त्या ठिकाणी आपलं चांगल्या पद्धतीने योगदान दिलं, चांगल्या पद्धतीनं त्याग त्या ठिकाणी त्यांचा सगळ्यांचाच आहे आणि ह्या त्यागातून या ठिकाणी इथपर्यंत आलेलं आहे. आता इथपर्यंत येत असताना अनेक आंदोलनं झाले आणि प्रत्येक आंदोलनामुळे काय झालं की त्या ठिकाणी तो विषय पुढे पुढे सरकत आला. म्हणून समन्वय संघाच्या माध्यमातून जे काही 28 संघटनांना संघटनेचे सर्व राज्यातले शिक्षक आणि पदाधिकारी एकत्रित येऊन फक्त शिक्षक म्हणून आपण लढायचंय. त्यामध्ये त्या ठिकाणी प्रचलितचा तो विषय होता, परंतु अघोषित शाळा निधी सहित घोषित करणे होतं. त्याचबरोबर अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षणाचा मुद्दा होता, मेडिक्लेमचा मुद्दा होता. त्याचबरोबर महत्वाचा एक मुद्दा होता, या सगळ्यांना न्याय मिळत असताना 13 सप्टेंबर मधले जे पात्र शाळा आहे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, त्यांना या ठिकाणी 20% अनुदान देऊन घोषित झालेल्या शाळांना 20% अनुदान त्यांना देऊन 20, 40, 60, 80, 100 असा त्या ठिकाणी शासन निर्णय निघावा आणि 1628 आणि 1-2 जुलै. खरं तर 1628 म्हणलं तर 1628 ला 2016 ला 20% मिळालं आणि आता 2021 म्हणजे तब्बल 5 वर्षानंतर पुढचा टप्पा मिळाला. आता त्यावेळेस 2016च्या शाळांना तर अनुदान डिक्लेअर करत असताना त्यांच्याकडे कोणाकडे 80% पत्र, कोणाकडे 100%, कोणाकडे 40%. मग 2018ला सुद्धा 20% अनुदान 1-2 जुलैला मिळालं. त्या सुद्धा आज रोजी त्या खरं तर आज रोजी जर 80% अनुदान शासनाने द्यायला पाहिजे होतं आणि 1628 ला तर 100% 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी ते पात्र आहे. पण त्यांना सुद्धा या ठिकाणी 40% म्हणजे 5 वर्षानंतर 40% दिलं आणि 4 वर्षानंतर 1-2 जुलैला वेग टप्पा वाढवून दिला आणि जे काही 13 सप्टेंबर आहे प्राथमिक, माध्यमिक, ते सुद्धा सोबतचेच होते. कोणत्या प्राथमिक आणि 1-2 जुलै आणि 1628 बरोबर ते सुद्धा 100% वर होता. त्यानंतर उच्च माध्यमिकचा 2014 ला कायम शब्द निघाला. कायम शब्द निघाल्यानंतर त्या ठिकाणी 2019 ला पात्र झाले. आता 19 पासून जर आपण लावलं तर 19, 20, 21 कमीत कमी 60% तरी अनुदान त्या ठिकाणी उच्च माध्यमिकला द्यायला पाहिजे होतं. परंतु शासनानं त्या ठिकाणी तसं केलं नाही. त्यांना सरसकट 20% म्हणजे दिलंय. याला 20 मिळतं त्याला 40% दिलंय आणि जे काही 20% अनुदान घेत होते ते 11,000 शिक्षकांना त्या ठिकाणी त्रुटी समितीचं त्या ठिकाणी तपासणीच्या माध्यमातून काय केलं, ह्या शाळा बाजूला केल्या आणि प्रचलित म्हणलं तर त्या ठिकाणी ह्या आंदोलनातून काय झालं की किमान ह्या ज्या याद्या होत्या त्या याद्या शासनाचं ध्येय धोरण असं असतं की कोणतंही काम लवकर करायचं नाही म्हणून या याद्या डिक्लेअर झाल्या आणि 20 आणि 40चा मार्ग मोकळा झाला. हे या ठिकाणी सत्य बाब आहे. परंतु समन्वय शिक्षक संघाचं हे 20 आणि 40 वर हे आंदोलन नव्हतं. हे आंदोलन काय होतं की 20 आणि 40 देऊन 20, 40, 60, 80, 100 हा प्रचलित नियमाचा GR त्या ठिकाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत स्थगिती करायची नाही हे होतं. परंतु शासनाने काय केलं की तुकडे तुकडे पाडले आणि त्यामुळं या ठिकाणी हा जो काही हेतू होता सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन प्रचलितचा घोषित शाळा निधी सहित घोषित करून त्यांना 20% मिळाल्यानंतर त्याही प्रचलित मध्ये यायला पाहिजेत. त्याचबरोबर सेवा संरक्षण मिळायला पाहिजे. अशा 2-3 गोष्टी सगळं घेऊन प्रचलितचा त्या ठिकाणी जो हेतू होता तो हेतू या ठिकाणी शासनानं साध्य करू दिला नाही. कुठंतरी शासन म्हणजे या ठिकाणी समन्वय शिक्षक संघ काही एका संघटनेची त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला स्वायत्ता नाहीये. सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन शिक्षकांनी शिक्षकाचं आंदोलन करण्यासाठी केलेलं आहे आणि त्याच्यात कोणी नेता नाही आणि नेता त्या ठिकाणी नेता नाही म्हणून 28 संघटना एकत्रित आल्या. परंतु शासन कुठंतरी मी म्हणलं ना थोडं भारी पडलं आणि हा विषय जो आहे प्रचलितचा बाजूला पडला आणि या ठिकाणी तुम्ही म्हटले की हे अपयश आहे का? हो. हे अपयश नाही. कारण
कोणतंही आंदोलन हे कोणत्याही संघटनेचं असो, हे तर 28 संघटना म्हणून मिळून एकत्रित केलेलं आंदोलन आहे. याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून शिवराम म्हस्के सर असतील, ते गांगुर्डे सर असतील, त्याचबरोबर आपले गायक करतारसिंग ठाकूर असतील, आपले जालन्याचे ज्ञानेश चव्हाण असतील, भांबड सर असतील, कुलकर्णी सर असतील, कांबळे सर असतील, नंतर के.पी. पाटील सर असतील, जगदाळे सर असतील, ते सर्वच, रहाटे काका असतील, सर्वच या ठिकाणी पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी ह्या आंदोलनामध्ये शिक्षकांचं आंदोलन आहे आणि आपला प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक म्हणून आंदोलन त्या ठिकाणी केलं. परंतु मी तुम्हाला सांगितलं ना की हे अपयश नाही, परंतु या ठिकाणी आपण कुठंतरी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे असं या ठिकाणी मी मानतो. कारण कोणतंच आंदोलन हे कधीच अपयश त्याला येत नसतं, त्याला ते यशच समजावं लागतं, कारण तो आपला विषय पुढे त्या ठिकाणी सरकत असतो. सर आपण म्हणताय की हे अपयश नाही, पण यामध्ये कभी खुशी कभी गम अशा पद्धतीने संकल्पना समोर आलेली आहे. यामध्ये अघोषित शाळेचा आणि अपात्र शाळेवरती अन्याय झालेला आहे का नाही? मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरं तर अघोषित पुणे स्तरावरून जे मुंबईला आलेल्या शाळांसाठी संघर्ष मी सांगितलं, शुभांगी ताईचा 90% आहे, 10% माझं. त्या शाळेची माहिती तर द्यायचंच काम नव्हतं, तिथं घोषित करायचं होतं. आता कोणती माहिती मागितली, संच मान्यता मागितली किंवा काय, बाकी 2-3 वेळेस माहिती दिलेली आहे. मला सांगा, ज्यावेळेस 20% अनुदान आता 20 आणि 40चं द्यायला लागले, ते कागद पाहूनच देतात ना, मग ती माहिती त्या ठिकाणी द्यायला नव्हती पाहिजे. त्याचबरोबर हा शासनाचा शासन भारी पडलेलं, मी म्हटलं संघटना कुठं कमी पडलेल्या नाही. दुसरा विषय आहे की सेवा संरक्षणचा विषय होता, तो त्या ठिकाणी द्यायला काही हरकत नव्हता. त्याचबरोबर दुसरा काय मेडिक्लेमचा विषय होता, तोही करायला पाहिजे होता. आणि त्याचबरोबर खरं म्हणलं तर त्या ठिकाणी आता तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला की 13 सप्टेंबरमध्ये काही घोषित झालेल्या ज्या शाळा होत्या त्या 20% त्यातल्या काही शाळा अपात्र आहे. उच्च माध्यमिकच्या शाळा काही अपात्र केल्या. त्याचबरोबर 20 आणि 40, 1 आणि 2 जुलै आणि 1628 मधल्या 20% अनुदान घेणाऱ्या जवळपास 10,500 शिक्षक, मी 11,000 म्हणतोय, राऊंड फिगर एक आसपास म्हणू आपण, 11,000 शिक्षक त्या ठिकाणी बाजूला पडले. आणि ते बाजूला पडल्यानंतर म्हणजे 12 आणि 15 फेब्रुवारी जी काही यादी लावली त्याच्यामध्ये तो त्या ठिकाणी ते बाजूला टाकले. त्याचबरोबर मुंबई आणि कोल्हापूर विभागाच्या लेट त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळं जे काही प्राप्त प्रस्ताव आहे ते न मिळाल्यामुळं त्यांची यादी लेट लागली 24 तारखेला. त्यांच्यावर बी खूप मोठा अन्याय झाला, कारण त्यांना सुद्धा त्या ठिकाणी वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलं की अधिवेशनामध्ये केलं जाईल, आणि त्रुटीमध्ये आणि अपात्र झालेल्या ज्या काही क्षुल्लक कारणाने त्रुट्यामध्ये टाकल्या त्या शाळाला अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी नेण्यात येईल. म्हणजे खूप मोठं त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी शासनाने या ठिकाणी ह्या बाबतीत केलं. याचं कारण असं की शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून 28 शिक्षक संघटना एकत्रित आल्या होत्या आणि त्याचा त्या ठिकाणी खूप मोठा त्या ठिकाणी रोष या ठिकाणी महाराष्ट्रभर पसरला होता. त्याचं त्या ठिकाणी प्रसिद्धी माध्यम असतील, या ठिकाणी मी तर महिला भगिनी तर पहिल्याच वेळेस बघितल्या एवढ्या, की महिला भगिनींनी तर लहान मुलं, ते त्यांचे जे मिस्टर आहे ते म्हणजे सर, ते सगळे सोबत त्या ठिकाणी घेऊन आले होते. आणि हे सगळं एवढं करत असताना एवढं आंदोलन चांगलं त्या ठिकाणी सुरू होतं, परंतु शासनाला त्या ठिकाणी आंदोलन मोडीत काढायचं किंवा कुठेतरी शासनाला त्या ठिकाणी तुकडे पाडायचे असेल तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळं 12 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी मध्ये जे काही अपात्र आणि त्रुटीमध्ये आलेल्या शाळा आणि 24 फेब्रुवारीला जी यादी लागली त्याच्यावर खूप मोठा अन्याय या ठिकाणी शासनानं केलेला आहे. परंतु मला एक तुम्हाला माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगायचंय की कुठंतरी आपण सुद्धा, मी सुद्धा आलो याच्यामध्ये. मी असं म्हणणार नाही की कुलकर्णी सर, त्याच्यामध्ये के.पी. पाटील सर, जगदाळे सर, म्हस्के सर, कुठंतरी आपण सगळेजण कमी पडलो. का कमी पडलो की या ठिकाणी कुठंतरी आपल्या 28 शिक्षक संघटनावर कुठंतरी शासन भारी झालं आणि शासनाने अशा याद्या हे करून 20 आणि 40चा तुकडा फेकून आपलं ऑटोमॅटिक आंदोलन त्या ठिकाणी काय केलं, मोडकळीस आणलं. आणि त्यातल्या त्यात काय आहे की ज्यावेळेस आपण आंदोलन करतो त्यावेळेस काय होतं, काही नैसर्गिक आपत्ती येते, कधी त्या ठिकाणी मानवनिर्मित आपत्ती येते, काही वेगळं संकट याच्यावर येतं, आणि त्याची प्रचिती त्या ठिकाणी कोरोना संकट आहे. आणि या कोरोना संकटामुळे सुद्धा शासन थोडं आपल्याला देण्यासाठी त्या ठिकाणी टाळाटाळ करत आहे. याचं कारण असं आहे की शेवटी शासनाला या महाराष्ट्राचा भार पूर्णपणे चांगल्या पद्धतीने चालवायचा असतो, म्हणून आपल्याला कुठेतरी या ठिकाणी बाजूला टाकण्याचं काम या ठिकाणी शासनानं केलेलं आहे. आणि त्यामध्ये थोड्या संघटनाचं सुद्धा त्या ठिकाणी काही करता आलं नाही कोरोनाच्या काळामुळे. थोडं आपण, मी तुम्हाला म्हणलं ना, एक वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी शासन आपल्यावर भारी पडलं असं म्हणायला या ठिकाणी वावगं ठरणार. अच्छा, सर्वप्रथम सर एक प्रश्न कडू आहे पण सत्य आहे.
आपण शिक्षक समन्वय संघातून बाहेर पडणार आहात का? शिक्षक समन्वय संघ ही संघटना नाही. पहिली गोष्ट क्लिअर करतो. शिक्षक समन्वय संघ हे शिक्षकांनी शिक्षकाच्या प्रश्नांसाठी प्रचलित नियमानं अघोषित शाळा घोषित करून सेवा संरक्षण देऊन आणि सर्वांना 13 सप्टेंबरमध्ये आता 15, 12 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी असे आता नवीन त्या ठिकाणी दिनांक आणि ते GR लागू पडेल म्हणून त्यांना प्रचलित नियमानं अनुदान मिळावं म्हणून शिक्षक समन्वय संघाचा संघ त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि हा संघ काही कायम असा त्या ठिकाणी काय म्हणतात त्याचं काही कोणी बॉन्डवर असं ऍफिडेव्हिट करून त्या ठिकाणी तयार केलेलं नाही. प्रत्येक संघटनेला त्या ठिकाणी स्वायत्तता आहे की आपण कोणत्या संघटनेबरोबर जावं किंवा आपण समन्वय संघामध्येच जावं का. आता मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता समन्वय संघाचं आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे. मग झाल्यानंतर खैरे सर जाणार नाही का? खैरे सर जाणार आहे. खैरे सरचे पदाधिकारी जाणार नाही का? जाणार आहे. पण खैरे सर सामान्य शिक्षक म्हणून तिथे जाणार आहे आणि संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी सामान्य शिक्षक म्हणून त्या ठिकाणी त्या आंदोलन, कारण प्रश्न पोटाचा आहे. तिथं कोण आंदोलन करतंय आणि कोणत्या संघटनेत करतो हे महत्वाचं नाही. महत्वाचं आहे की प्रश्न या ठिकाणी आपला कसा सुटेल यासाठी कोणती संघटना असो, समन्वय संघ असो किंवा कोणत्या संघटनेचं आंदोलन असेल त्यावेळेस या ठिकाणी आमची संघटना आणि मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जेवढं आम्हाला योगदान देता येईल तेवढं योगदान या ठिकाणी मी देणार आहे. अच्छा, आपलं एक मत आहे की समन्वय संघ हे संघ आहे आणि कधी संघात तुम्ही जाऊ शकतात आणि कधी आपल्या संघटनेच्या मार्गाने वैयक्तिक लढा लढू शकतात. आणि शिक्षक समन्वय संघ ही संघटना नाही. अच्छा, पहिलेच तुम्हाला हे केलंय की शिक्षक समन्वय संघातून तुम्ही प्रश्न विचारला बाहेर पडणार का? हो, आंदोलन संपलं, बाहेरच पडले. प्रत्येक संघटना बाहेर पडल्या. अच्छा, मी एक संघटनेत प्रत्येक संघटना बाहेर पडल्या. कारण कसं आहे की समन्वय संघ हा फक्त मैदानापुरता मर्यादित होता. कुठं मर्यादित होता? तो मैदानापुरता होता. तो तिथून इकडे आल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्रभर तो त्या ठिकाणी काय नाहीये, तो त्याला ते लागू पडत नाही. अच्छा, ज्यावेळेस समन्वय संघाचं आंदोलन आहे त्यावेळेस त्या ठिकाणी त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही सहभागी घेणार. कारण एक संघटना नाही, मी म्हटलं ना, मी शिक्षक म्हणून सहभागी होणार आणि इतर संघटनेला सुद्धा सांगणार की शिक्षक म्हणून आपल्या प्रश्नासाठी सामील व्हायला काही हरकतच नाही ना. अच्छा, अच्छा. या ठिकाणी खरे सर तुम्ही फार छान पद्धतीने आणि योग्य उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न केला. यानंतर आपण स्वतः संघटनेमार्फत मैदानात उतरणार आहात, हो का नाही? हो, आपण विचारलेल्या प्रश्नाचं मी आपणाला त्या ठिकाणी पुढील आमच्या संघटनेचं, माझं म्हणण्यापेक्षा आमच्या संघटनेचं नियोजन झालेलं आहे. लवकरच म्हणजे कोरोना काळ या ठिकाणी थोडा कमी झाला ना तर लवकरच त्या ठिकाणी खूप मोठं जहाल पद्धतीनं त्या ठिकाणी लोकशाही मार्गानं जहाल पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी छेडल्या जाणार आहे. आणि आंदोलन छेडण्याचं कारण आहे सर की या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न सांगतो की अघोषित शाळा त्या ठिकाणी आता माहिती शासनाने केलेली ती येणार अधिवेशनामध्ये त्यांना या ठिकाणी घोषित करणार. त्याचबरोबर जे काही त्रुटी पात्र किंवा अपात्र शाळा आहेत त्याची आता या ठिकाणी नाशिक विभागाची जे अपात्र झालेल्या शाळा आहेत त्याची तपासणी खाली त्यांनी त्या ठिकाणी कार्यपद्धती सुरू झाली. नंतर औरंगाबादची होईल, नंतर अमरावतीची होईल, नागपूर, पुणे, हे मुंबई असे या ठिकाणी सर्व अपात्र त्रुटी याची या ठिकाणी तपासणी होईल आणि त्या लवकरात लवकर त्या ठिकाणी पात्र करण्याचं शासनाचा मानस आहे किंवा अनेक संघटनेचं त्या ठिकाणी. आणि मी संघटने पुढे त्या ठिकाणी जाऊन एक पाऊल पुढे बोलतो की माजी आमदार सावंत साहेब असतील, देशपांडे साहेब असतील, बाळाराम पाटील साहेब असतील, तांबे साहेब असतील, दराडे साहेब असतील, त्याचबरोबर आपले पाटील साहेब असतील, त्याचबरोबर विक्रमजी काळे साहेब असतील, सतीश भाऊ चव्हाण असतील, आजगावकर साहेब असतील, जशा समन्वय संघाच्या माध्यमातून 28 शिक्षक संघटना एकत्रित येऊन समन्वय संघ आझाद मैदान आपल्या प्रश्नापुरतं मर्यादित जे काही समन्वय संघ स्थापन झालं होतं, तसंच मी सांगितल्याप्रमाणे सर्व राज्यातील शिक्षक आणि पदवीधर आमदार आणि माजी आमदार देशपांडे साहेब, सावंत साहेब हे सुद्धा चांगल्या पद्धतीने सगळेजण एकत्रित येऊन आपापल्या पद्धतीनं आपापल्या विभागामध्ये या ठिकाणी शिक्षकांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी काम करत आहे. अच्छा. अरे सर, आता पुढील जे आंदोलन आहे आपलं, तर सर्वात प्रथम मुद्दा आपला कोणता असणार आहे सर?
अपात्र का अघोषित का दोघांना सुद्धा न्याय देण्यासाठी आपण प्रखर जोर लावणार आहोत? हा नवयुग क्रांती शिक्षक संघटनेच्या ह्या महाराष्ट्र राज्याच्या संघटनेच्या माध्यमातून खरं सर सांगायचं जर झालं तर 117 सदस्य आतापर्यंत संघटनेची कुठंच त्या ठिकाणी काय म्हणतात त्याची जाळं आम्ही पसरलं नाही आणि आम्ही पसरणार सुद्धा नाही. आता संघटनेच्या माध्यमातून बीजेपीच्या काळात सुद्धा अनेक आंदोलनं झालेली तुम्ही बघितलेली आहे. अन्नत्याग उपोषण असेल, 2018चं जलत्याग, नंतर अरबी समुद्रात उडी मारण्याचं असेल, त्यानंतर पुन्हा जलत्याग अन्नत्याग 2017-18चं असेल, नंतर वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी तावडे साहेबांनी अनुदान मागू नको म्हणून त्या ठिकाणी भरती केलं होतं. त्यावेळेस पॉयझन घेऊन असे आंदोलन त्या ठिकाणी झाले. त्यानंतर 27 जुलै 2016ला औरंगाबाद पासून छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुतळ्याचं दर्शन घेऊन त्यांचं पूजन करून आणि 16 दिवस अन्नाचा त्याग करून आता जे लोक माझ्या सोबत होते किंवा जे अनेक संघटनेचे लोकांचं योगदान त्या ठिकाणी सर्वच राज्यातले शिक्षक संघटनेचं योगदान त्याच्यामध्ये आहे. आणि त्या संघटनेच्या सर्व जे रात्री थांबायचे, सोबत राहायचे, तर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त, त्याचबरोबर मेडिकल ची सुविधा सुद्धा शासनाने उपलब्ध करून दिली. खरंच 16 दिवस मी फक्त नारळाचं पाणी पिऊन या ठिकाणी जगलो आणि त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा विषय सरकत नव्हता म्हणून 14 सप्टेंबरला पुन्हा मुंबईतून पायी दिंडी काढण्यात आली आणि 15 तारखेला पुन्हा आपल्या बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्याकडे जात असताना कमलेश राजपूत, शेलार सर, इलक सर, त्याचबरोबर मी असे 4-5 जणांवर कोरोना प्रतिबंधकचे 2-3 गुन्हे दाखल झाले. त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी असा तणाव आला की एवढं करून सुद्धा त्या ठिकाणी शासन निधी वितरण द्यायला तयार नाही किंवा वाटप करायला तयार, कारण त्यावेळेस 2 वेळेस निधी मंजूर झाली परंतु कोरोनाच्या काळामुळे त्या ठिकाणी लॅप्स झाली. नंतर 16 ऑगस्टला काय झालं की ती कॅबिनेट डिसिजन झाला आणि कॅबिनेट डिसिजन झाल्यानंतर ती त्रुटी समिती तयार झाली, परंतु त्याचा GR निघत नव्हता. कारण कोण अध्यक्ष कोण होणार, कोण उपाध्यक्ष होणार, याच्यामध्ये सर्व आमदार त्यावेळेस सावंत साहेब असतील, देशपांडे साहेब असतील, विक्रमजी काळे असतील, बाळाराम पाटील साहेब असतील, तांबे साहेब असतील, सर्वच, कपिल पाटील साहेब असतील, सर्व चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाठपुरावा करत होते. परंतु कोरोनाच्या काळामध्ये काय झालं की नवीनच सरकार त्या ठिकाणी मला वाटतं 6 महिने झाला असताना थोडस यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळं थोडस त्रुटी समिती स्थापन होताना अडचण दिसत होती, म्हणून 16 ऑगस्टला आमदार निवासवर गेलो, तिथं एक गुन्हा दाखल झाला. अगोदर बी भाजपच्या काळात एक 309, त्यानंतर 16 ऑगस्टला एक 309, एक दुसरा, म्हणजे असे 4-5 गुन्हे त्या ठिकाणी झाले. त्यानंतर 18 ऑगस्टला बदनापूर पोलीस स्टेशनला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी आहेत, PSI, त्यांनी मला हस्तगत केलं. म्हणजे मुंबईतून त्यांनी त्यांच्या गाडीत मध्ये इथं या ठिकाणी हे केलं. त्यानंतर त्रुटी समितीचा त्याच दिवशी GR निघाला होता 16 तारखेला 5च मिनिटात वर गेल्याबरोबर, आणि त्यानंतर तपासणीला सुरुवात झाली आणि जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये समन्वय संघ अनेक संघटना एकत्रित येऊन या ठिकाणी मुंबई पुरतं मर्यादित आपला प्रश्न सुटावा म्हणून संघ स्थापन झाला आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काही राहिलेले विषय ते पुढे सरकून त्या ठिकाणी न्याय मिळाला. आता त्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की तुमच्या संघटनेच्या वतीने जे आंदोलन करतात तुमचे विषय काय असेल, तर या ठिकाणी पहिला विषय आहे की घोषित शाळावर नेहमी अन्याय होतो आणि खरंच झालेला आहे. आणि अन्याय होत असताना आता पात्र करताना मी म्हणलं ना, शुभांगीताई असेल, मी असेल किंवा इतर संघटना असतील, तर त्यांनी पात्र करण्यासाठी दिवस रात्र त्या ठिकाणी केले आणि मुंबईपर्यंत आणून सोडलं. मग मुंबईला घोषित करायचं झालं तर त्या ठिकाणी घोषित नाही केलं आणि ती माहिती मागली, मग खूप मोठा अन्याय त्यांच्यावर झाला. तो पहिला विषय असेल की अघोषित शाळा निधीसहित तात्काळ घोषित कराव्या. त्याचबरोबर दुसरा विषय आहे की 12 आणि 15 तारखेच्या त्रुटी आणि अपात्र झालेल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेची यादी या ठिकाणी तपासण्या सुरू आहे. यादी जशी जाहीर होईल, यादी जाहीर झाल्यानंतर ह्या शाळांचा निधीसाठी आपल्याला अधिवेशनामध्ये जाण्याची गरज नाही, हे मी सर्व शिक्षक आमदार ऐकणारच आहे. आणि सर्व शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांना या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की साहेब, ह्या शाळांना अधिवेशनामध्ये निधीसाठी जाण्याचं काम नाही, कारण 12 आणि 15 फेब्रुवारी मधल्याच ह्या शाळा आहे. ह्या शाळांना आता जे काही 20 आणि 40चा जो फरक 4 महिन्यात दिलेला आहे तो फक्त त्या ठिकाणी पुरवणी मागणी तर मागच्या वर्षीच हे केली होती, पण ह्या वर्षी सुद्धा पुरवणी मागणी टाकली आणि तो त्या ठिकाणी जो फरक आहे तो फरक द्याला. आणि यानंतर नंतर एप्रिल पासून जे काही वेतन आम्हाला मिळणार आहे ते वेतन शालेय शिक्षण विभागाच्या नियत व्यय मधूनच त्या ठिकाणी तो खर्चामधून आमचं वेतन भागवल्या जाणार आहे. म्हणून
आता या 12 आणि 15 फेब्रुवारीच्या ज्या शाळा आहेत त्या वेगळ्या आलेल्या आहे का त्याच्यामध्ये? नाही, त्या 13 सप्टेंबर मधल्या आहेत, आमच्या सोबतच्याच आहे. 1-2 जुलै बरोबरच्या आहे, 1628 बरोबरच्या आहे. त्याचबरोबर 13 सप्टेंबर मध्ये घोषित शाळा 20% अनुदान घेणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक मधल्या, म्हणून यांचं हेड ऑलरेडी ओपन झालेलं आहे. आता अधिवेशनामध्ये कशासाठी जावं लागत असतं की नवीन शाळाला, आता अघोषित शाळा घोषित झाल्यानंतर त्यांचं पुरवणी मागणी मध्ये जावंच लागतं. त्यांना हेड त्या ठिकाणी मिळत असतं आणि पुरवणी मागणी मंजूर झाली, हेड आल्यानंतर त्या हेडमध्ये त्यांना पैसे येत असतो. मला हे सांगायचं आहे की ह्या शाळांचं हेड ऑलरेडी 1628 मधले शाळा याच्यामध्ये आहे, अपात्र आणि त्रुटीमध्ये 1-2 जुलैच्या आहे. मग यांचं हेड ऑलरेडी ओपन झालेलं आहे. त्यांना 20% अगोदर त्या ठिकाणी 2016 पासून, काहीला 2018 पासून मिळतंय. मग त्यांचं त्या ठिकाणी नवीन शाळा आलेल्या आहेत का? नाही. काही तर या ठिकाणी त्रुटी नसताना त्या ठिकाणी त्रुटी आली. आता ते काय त्या ठिकाणी अनावधानानं झालं असेल किंवा राज्यातल्या एवढ्या शाळा आहे तर घाईगडबडीने या ठिकाणी काही गोष्टी चुका होतात. आता मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, माझ्याकडूनही चुका होत असतील. परंतु मला हे म्हणायचंय की त्याच्यातून त्या ठिकाणी नको त्या चांगल्या शाळा सुद्धा त्रुटीमध्ये आल्या, चांगल्या शाळा सुद्धा अपात्र झाल्या. परंतु आता या तपासणीमध्ये त्या पात्र झाल्यानंतर त्यांना अधिवेशनामध्ये या ठिकाणी पुरवणी मागणी किंवा निधीसाठी जाण्याचं काम नाही. मला आमदार महोदय सर्वांनाच, पदवीधर आमदार आणि सर्व आमदारांना विनंती करायची आहे की या ठिकाणी यांचा हेड ओपन आहे, यांचं सगळं हे आहे, म्हणून यांना पात्र झाल्याबरोबरच त्या ठिकाणी 1 नोव्हेंबर 2020 पासून फरकासह या ठिकाणी फरकासह ज्यावेळेस पात्र होईल त्यावेळेसचा फरक आणि तिथून पुढे जे काही 20 आणि 40चे टप्पे आहे ते टप्पे त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागातूनच लिहायला पाहिजेत. ही एकदम खरी आणि शुद्ध या ठिकाणी ही काय आहे बाब आहे. म्हणून यांना या ठिकाणी अधिवेशनात जायचं, पुन्हा अधिवेशनात जाण्यासाठी बऱ्याच भानगडी होत असतात. अधिवेशनामध्ये एखादी फाईल टाकायची म्हणलं निधीसाठी, काय होतं की वित्त विभागाकडे जावं लागतं. वित्त विभाग तर त्या ठिकाणी कधीच तयार नसतो. मी पार जगदाळे सरांना आमचं नेहमी बोलणं होतं, फार त्यांचे अनुभव आम्ही ऐकतो की काय अनुदान घ्यायचं असेल तर वित्त विभाग, मग वित्त विभाग त्यात खोडा घालतोय. म्हणजे के.पी. पाटील सर असतील, कुलकर्णी सर असतील, सर्वच आमचं त्या ठिकाणी चर्चा होत असते की हे अधिवेशनामध्ये काही जर न्यायचं असेल तर ते त्या ठिकाणी वित्त विभाग सहजपणे त्या ठिकाणी याला मान्यता देत नाही. म्हणून या ठिकाणी पुन्हा वेळ जाईल आणि वेळ गेला ना तर काय होईल की शासनाची मानसिकता कधी बदलते. यांना या ठिकाणी जसं 12 आणि 15 फेब्रुवारी पात्र शाळांना तो दिनांक लागू झाला, तसाच त्या ठिकाणी काय सांगता पुढच्या वर्षापासून त्या ठिकाणी ते कोरोनाचं कारण दाखवून त्या ठिकाणी अन्याय करतील. म्हणून हा अन्याय होऊ नये म्हणून त्यांना त्या ठिकाणी 12 आणि 15 फेब्रुवारी पासूनच, त्या दिनांकापासूनच त्या ठिकाणी त्या दिनांकामध्ये त्या जी.आर. मध्येच त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख आहे, उल्लेख अगोदर सुद्धा आहे. म्हणून त्या पात्र झाल्याबरोबर शालेय शिक्षण विभागाच्या नियतवेमधून देणं क्रम प्राप्त आहे. त्यासाठी हे आंदोलन आहे. सर त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट बघा की अधिकाराच्या दिरंगाईमुळे मुंबई आणि कोल्हापूर विभागाच्या उच्च माध्यमिक शाळा थोड्या लेट लागल्या 24 फेब्रुवारीला. त्यांना बी अधिवेशनामध्ये, अरे हे काय नवीन प्रकार आहे हा, म्हणजे शासनाचेच लोक आहेत, म्हणजे शासनच आहे ते. शिक्षण अधिकारी शासनच आहे, उपसंचालक शासन आहे, संचालक आयुक्त हे सगळे शासन आहे ना, शासनाचेच लोक आहेत ना. मग त्यांच्याकडून थोडस त्या ठिकाणी लेट झालं, खालच्या स्तरावरच्या लोकांना मग तुम्ही ह्या शिक्षकावर अन्याय करता का तुम्ही? यांना सुद्धा त्या ठिकाणी मी तर म्हणतो ना, ह्या त्रुटी आणि अपात्र शाळेची यादी लागण्याच्या पूर्वी यांना त्या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि त्या पात्र झाल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांना शालेय शिक्षण विभागाच्या नियतवेमधून देण्यासाठी आणि 24 फेब्रुवारीला ज्या मुंबई आणि मुंबई आणि कोल्हापूर विभागाच्या शाळा आहेत त्यांना मिळण्यासाठी मी या ठिकाणी आंदोलन करत आहे. आणि महत्वाचा मुद्दा आहे की मी 20-40 मिळावं म्हणून नाही, हे तर मी म्हणलं ना 1-2 जुलै 80% होत्या, 1628 2 वर्षापूर्वी 100% होत्या. उच्च माध्यमिकला 60% मिळालं पाहिजे होतं, प्राथमिक माध्यमिक घोषितला सुद्धा त्या ठिकाणी 80% मिळालं पाहिजे होतं. त्यानंतर अघोषित शाळा त्या ठिकाणी घोषित होऊन त्यांना ठीक आहे ना, ज्या वर्षी घोषित झाले त्या वर्षी 20 देऊन ह्या सर्वांना 20, 40, 60, 80 जे काही ज्या याच्यानुसार जे काही अनुदानाचे टप्पे ध्येय आहे त्यासाठी मी लढणार आहे. माझा एकच मुद्दा आहे, अघोषित शाळा घोषित व्हाव्यात, त्रुटीतल्या शाळा पात्र होऊन दोन विभागाच्या ज्या काही 24 फेब्रुवारीच्या शाळा आहेत त्यांना नियतवेमधून देण्यात यावं. अधिवेशनामध्ये जाण्याचं काम नाही. अधिवेशनामध्ये गेलं की ते त्या ठिकाणी काय होतं मला त्या ठिकाणी जास्त सांगायचं काम नाही, कारण
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ही गोष्ट माहिती आहे म्हणून या ठिकाणी हे आंदोलन मी हे केलेलं आहे. आता हे आंदोलन संघटनेच्या माध्यमातून का करतोय मी तुम्हाला एवढी जी काही गाथा आहे ती का सांगितली. माझ्यावर 200-309 आहे, 3 इतर गुन्हे आहे. माझी आंदोलनं कशी असतात, स्वतःला त्रास देऊन असतात. एक तर मी अन्नत्याग जलत्याग करतो, ते करून जर समजा शासनाने 8 दिवस 10 दिवस नाही ऐकलं तर त्याग करतो मी जीवनाचा. आणि अशीच आंदोलनं झालेली आहे. आता काही बांधव त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर येतात, खैरे सर तुम्ही आमदार निवासवर चढले, तुम्ही स्टंट केला. अरे स्टंट म्हणता का तुम्ही त्याला? 309चा गुन्हा दाखल झालेला आहे, गंभीर गुन्हे माझ्यावर. ज्यावेळेस त्या ठिकाणी न्यायालयात जावं लागतं ना त्यावेळेस कळतं. ज्याला ते काय म्हणते, ज्याची जळती ना त्यालाच कळते. म्हणून व्हॉट्सअप, फेसबुकवर जे काही आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मी मुलाखत देण्याच्या अगोदर तुम्ही आणि मी काही जे प्रसिद्धी माध्यमाला सांगितलं मी येतोय बुवा, काही प्रश्न या ठिकाणी तुमचे त्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करू. पण काही शिक्षक समन्वय संघ जसं काय असं झालंय की ती संघटना अशी काय म्हणतात त्याला ते वकील याच्याकडून न्यायाधीशाकडून ती लगे पूर्ण अधिकृतच करून घेतलेली. अरे शिक्षक समन्वय संघ हा फक्त आझाद मैदानापुरता होता आणि तो नंतर सर्व संघटना मिळून ज्यावेळेस त्या ठिकाणी निर्णय होईल त्यावेळेस मी येणारच ना. मी शिक्षक म्हणून येणार ना. मी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून येणार नाही, शिक्षक म्हणून येणार. आणि तुम्ही सुद्धा शिक्षक म्हणून गेला होता हे ध्यानात ठेवा. हो जे हो लोक पोस्ट करतात ना नको त्या आणि पोस्ट करणाऱ्याला मला या ठिकाणी रागवत नाही कारण मला काय झालेली सवय झालेली आहे. 12-13 पासून 2012-13 पासून या क्षेत्रामध्ये मी आहे आणि या क्षेत्रामध्ये मी नाही म्हणजे आम्ही संघटना आहे. आमच्या संघटनेवर आणि आमच्या लोकांवर अनेक टीका टिप्पण्या व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियावर त्यावेळेस तर घाण शब्दात झाल्या. ते सेव्ह करून ठेवलेलं आहे. परंतु मी त्या लोकांकडे कारण ते शिक्षक आहे. मी जर त्यांना बोललो तर माझा अपमान येतो. कारण मी शिक्षक आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत गेलो आणि लढत इथपर्यंत आलो. आणि अच्छा. लढत असताना याच्यानंतर सुद्धा मला माहिती आहे टीका टिप्पणी बघा जो काम करतो ना चुकत असेल मी म्हणतो ना मी काही असा काही महापुरुषाच्या घरामध्ये जन्माला आलेलो नाहीये. मी खूप गरीब घरातला आहे आणि माझी परिस्थिती मला वाटतं माझ्या संघटनेच्या लोकांना तर माहित आहे. आता निकम सर आहे, राजपूत सर आहे, हे सगळेजण येतात मला रोज पाहायला येतात, पोले सर येतात. माझी परिस्थिती, माझं हे भानगडी लोक काही या ठिकाणी आरोप करतात. त्या आंदोलनात तर त्या ठिकाणी शिक्षक समन्वयच्या आपलं सगळ्या संघटनेचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस माझी तब्येत नव्हती तर लोक काही उच्च माध्यमिक मी आता कोणी कमेंट केली की काय केलं त्याला जर टॅग केला ना तो उच्च माध्यमिकचा आहे का माध्यमिकचा लगेच कळतो. आता उच्च माध्यमिकच्या काही लोकांना आरोप केला की वर्षाताईनं तुम्हाला गाडी घ्यायला, बंगला घ्यायला पैसे दिले. अरे काय बोलता तुम्ही हा? आणि सर कशासाठी? माझं काय म्हणणं आहे की टीका टिप्पणी करण्यापेक्षा एखादं माझं म्हणणं मी एवढा मोठा नाहीये. मी तुमच्यासारखाच एक 15-20 वर्षापासून एक गरीब घरातला माझे वडील हॉटेलमध्ये काम करायचे. माझा बुवा ट्रॅव्हलच्या गाड्या भरतोय. साधारण परिस्थितीमधले लोक आहे. आणि मी अगोदरही संघटनेच्या लोकांना मी व्हॉट्सअपवर टाकलं की मी 2.5 एकर माझं घरगुती या ठिकाणी माझी अडचण होती. संस्थेला या ठिकाणी पैसे देत असताना 2009 पासून कर्जबाजारी या ठिकाणी होतो. मग 2-2.5 एकर माझ्या नावाचं मी भूमिहीन झालेलो. विकलं संघटनेच्या अनेक प्रतिनिधीला माहित आहे. सर मग असे आरोप करून त्या ठिकाणी नको त्या माझं काय म्हणणं आहे फेसबुक व्हॉट्सअपवर टाकायला वेळ लागत नाही. माझं म्हणणं आहे काय की शहानिशा करा. माझं घर तुमच्यासाठी एक तुमच्यासारखा एक सामान्य तुमच्यापेक्षा वाईट परिस्थिती असलेला मी शिक्षक आहे. मी प्रतिनिधित्व फक्त मला संघटनेला पुढे केलेलं आहे. उद्या दुसरा त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आमच्या संघटनेतून त्या ठिकाणी करणार 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर. पण माझं काय म्हणणं आहे की ज्याला टीका टिप्पणी करायची ना त्यांनी स्वतः एखाद्या वेळेस माझ्या घरी येऊन या ठिकाणी माझी चौकशी तर बऱ्याच जणांनी केली पण घरी येऊन या ठिकाणी बघावं आणि नंतर टीका टिप्पणी करावी. अच्छा मी आणि त्याच त्यांनी टीका मुद्द्यावर टिप्पणी बी केली ना तर मला त्या ठिकाणी काय अडचण नाही. त्याच मुद्द्यावरती मला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातील जे शिक्षक आहे, शिक्षक वर्ग आहे यांना या प्रश्नावरती आपण काय सांगू इच्छिता की तुम्हाला कोणीतरी 60 लाखाचं घर आणि 8 लाखाची गाडी तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये कुठपर्यंत सत्यता आहे आणि आपण महाराष्ट्रातील शिक्षकांना काय आश्वस्त करू शकता या विषयावर? मला हे सांगायचंय याच्या पलीकडे जाऊन मी 12-13 पासून माझ्यावर खूप मोठे या ठिकाणी मी म्हणलं अपशब्द टीका टिप्पणी केली याच्याकडे दुर्लक्ष केलंय मी. आणि आता दरम्यानच्या काळात जे समन्वय संघामध्ये जे काही आंदोलनाला होते किंवा काही घटक माझ्याकडे पुरावे आहेत. पण मी म्हणलं ना मी योग्य वेळी पुरावे देईल त्याचे. आणि हे बघा आता सध्या काय लढण्यात मी शक्ती वाया घालायची मला
अशा 12 भानगडीमध्ये किंवा वादविवाद करण्यामध्ये मला एनर्जी वेस्ट घालायची नाही. एनर्जी जर मी 12-13 मध्येच वेस्ट केली असती तर मी इथपर्यंत त्या ठिकाणी 1-2 जुलैला मी म्हणलं ना, त्या मुंबईच्या शाळा असेल थोडंफार माझं योगदान आहे त्याच्यामध्ये. मी म्हणलं ना, शुभांगीताईचं खूप मोठं योगदान आहे. पुण्याच्या शाळा शेवटपर्यंत आम्ही लढलो. तर हे आलं नसतं. माझं हे म्हणणं आहे की या ठिकाणी एखाद्यावर आरोप करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की स्वतः खरंच त्या ठिकाणी आपण आरोप करतो की हे सत्य आहे का? एखाद्याने या ठिकाणी माझी शहानिशा त्या ठिकाणी करायला पाहिजे. मी मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस मी म्हणलं ना, माझी तब्येत बरी नसताना मला बऱ्याच बांधवांनी मला उधार म्हणून मी मदत त्या ठिकाणी घेतलेली ना. आता एरियास किंवा काही भानगडी आल्यानंतर माझ्याकडून उशीर झालाय त्यांचे पैसे देण्यासाठी. कोणाकडून 5,000 असेल, कोणाकडून 10,000 आणि बऱ्याच जणांनी मला मदत केलेली, सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्यांचं जे उपकार आहे ते उपकार लवकरच मी त्या ठिकाणी फेडणार आहे. आणि माझ्यावर जे आरोप करतायत ना, हे एकदम साफ चुकीचे आहे. आणि ज्याला वाटत असेल त्यांनी मला स्वतः त्या ठिकाणी इथं घरी येऊन किंवा माझ्या शाळेतल्या शिक्षकाचं, मुख्याध्यापकाचे सगळ्यांचे नंबर त्या ठिकाणी मी अवेलेबल त्या ठिकाणी देऊ इच्छितो. त्याचबरोबर सांगायचं काम म्हणजे विक्रमजी काळे साहेब, आता माझं आणि त्यांचं पारिवारिक संबंध असल्यामुळे विक्रमजी काळे असतील, सतीश भाऊ चव्हाण असतील, सर्व आमदार महोदयांना माझी परिस्थिती माहिती आहे. आणि या ठिकाणी कोणीतरी काय की मला वाटतं मी लवकर न आल्यामुळं काय अशा टीका टिप्पण्या या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी उच्च माध्यमिकच्या काही बांधवानं केलेलं त्याचं मी सेव्ह करून ठेवलेलं आहे. त्यांनी काय काय बोललेले किंवा काय काय केलंय. पण मी त्यांना बोलणार नाही. माझं काय म्हणणं आहे, त्यांना विनंती आहे, एक लहान भाऊ म्हणून किंवा मोठा, तुमचं वय कमी असेल, मोठा भाऊ म्हणून तुम्ही इथे या, शाळेत या, त्या ठिकाणी तुम्ही बघा माझी परिस्थिती काय आहे. आणि त्या ठिकाणी परिस्थिती बघून मी काय म्हणतो, मी जर एखाद्यावर आरोप जर करायचं तर माझ्याकडे काहीतरी पुरावे असायला पाहिजे, तेव्हा मी आरोप करायला पाहिजे. पण एखाद्यानं आरोप केल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा असते, काही करता येतं. पण मी म्हणलं ना, त्याला त्रास देणं म्हणजे मी स्वतःचा अपमान करून घेणं. कारण तोही शिक्षक आहे, तोही 15 वर्षापासून काम करतो. मी पण माझं काय म्हणणं आहे, एखाद्यावर आरोप करताना त्या ठिकाणी शहानिशा करावी आणि शहानिशा करून त्या ठिकाणी करावी. मी म्हणलं ना, मी महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या कुळामधला त्या ठिकाणी मी जातपात मी मानत नाही, पण मी माळी समाजाचा, त्यांचा वसा माझ्याकडून जेवढं होईल, त्यांच्यासारखं तर काम करू इच्छित नाही, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं काम मी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. म्हणून आरोप करणाऱ्यांना किंवा टीका टिप्पणी करणाऱ्यांना करा, जरूर करा. माझं म्हणणं आहे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण जे खरं असेल ते खरं करा. सर, याच प्रश्नावरती एक निगडीत प्रश्न आहे आपल्यासाठी की सर, तुम्ही अन्नत्याग पायदिंडी, तुम्ही आरोग्याचं कुठेतरी लॉस करून घेण्याचा प्रयत्न केला यामार्फत. पण आता शिक्षक वर्ग, महाराष्ट्रातील जो शिक्षक वर्ग आहे तो आपल्याला स्टंटबाज, नाटककार आणि मॅनेज होणारे खैरे सर अशा पद्धतीने आपल्याला हेतू पुरस्कार म्हणा किंवा त्यांची भावना ती व्यक्त करतायत. तर यांना आपण तुम्ही काय सांगू शकता की खैरे सर प्रामाणिक आहे, हे कसं ठामपणे सांगू शकता? आपण विचारलेल्या प्रश्नाचं अगदी थोडक्यामध्ये उत्तर देतो. हो, कोणी म्हणत असेल मी स्टंटबाज आहे, कोणी म्हणत असेल मी मॅनेज आहे, कोणी काही म्हणत असेल, हो मी आहे. मग मला सांगा की ज्या शाळा 1628 बरोबरच्या 14 दिवसाच्या बाजूला फेकल्या गेल्या, मी कोणत्या संघटनेला आरोप करत नाही, कारण त्या सगळ्या संघटना माझ्या आहे. त्यावेळेस त्या सरकारने या ठिकाणी कूटनीती तयार करून आपल्या सगळ्यामध्ये हे भेदभाव त्या ठिकाणी निर्माण केले. त्यावेळेस 14 दिवसाच्या शाळा 1-2 जुलैच्या आणि 1-2 जुलैच्या सोडल्या. 1-2 जुलै बरोबरच्या त्या 13 सप्टेंबर मध्ये ज्या घोषित झाल्या त्या शाळा सुद्धा 1-2 जुलै बरोबरच्या मागं ठेवल्या, पात्र केले नाही. मग मला सांगा, त्या शाळांना 40% मॅनेज याला म्हणू का आपण, की 40% त्याला मिळालंय. आज 1628 बरोबर 2 घास त्या ठिकाणी होते, ते आलो आम्ही. आम्हाला त्या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. आम्ही कोणाला मिळू नये म्हणून कधीच काम केलं नाही. आम्ही काय म्हणतो, आम्ही तुमच्या सोबत होतो, तुमच्या बरोबर होत्या, पण त्यावेळेस आम्हाला सोडून दिलं. त्यावेळेस मी तर तुम्हाला सांगू इच्छितो सर, मी फक्त 50 ते 100 लोक घेऊनच लढलो आणि यानंतर सुद्धा 5 ते 10 प्रतिनिधी घेऊन मी लढणार आहे. त्यामुळं काळजी कोणी करू नये. मी स्टंटबाज आहे, हो स्टंटबाज आहे मी. मला जर स्टंटबाजातून जर 40% किंवा प्रचलित मिळत असेल तर मी स्टंटबाज आहे. माझं काय म्हणणं आहे की स्टंटबाज, मॅनेज ह्या गोष्टी जर झाल्या असत्या तर सर त्या ठिकाणी मी इथपर्यंत आलो नसतो. कारण माझ्या अकाउंटवर आज 40%चं एरिया जमा होत आहे, काही बांधवांचे 40% होत आहे. घोषित झालेले जे काही 20% प्राथमिक माध्यमिक यांनाही 20% होत आहे. आणि या गोष्टी शाळा घोषित करण्यासाठी पुण्याहून मुंबई येण्यासाठी माझाही मी म्हणलं ना 10% खारीचा वाटा आहे. 13 सप्टेंबरच्या प्राथमिक माध्यमिक घोषित मध्ये किंवा त्यांना 20% देण्यामध्ये 10% वाटा आहे. 90% वाटा हा शुभांगीताई पाटील यांचा आहे, त्या माझ्या बहिणीचा आहे. चांगली त्या ठिकाणी ती लढते.
आता तिला सुद्धा नाव ठेवतात. माझं म्हणणं आहे का ती महिला आहे, आपण ते भाऊ म्हणते सगळ्याला, मग नाव, माझं म्हणणं आहे जो काम करतो ना त्यालाच नावं ठेवले जातात. आणि जे स्टंटबाज, चालबाज असं म्हणतात ना, ते कधीच आंदोलनाला आले नव्हते, परंतु यावेळेस ते आले होते. मी मैदानावर बरेच नवीन चेहरे पाहिले होते, हे जे घरी बसून काम करणारे लोक असतात, किंवा या ठिकाणी लोकशाही, मी काय म्हणतो, लोकशाहीमध्ये काही शब्द असे असतात की त्या ठिकाणी ते टाईप केल्यानंतर परत येत नसतात. माझं म्हणणं आहे की अशा गोष्टी त्या ठिकाणी म्हणत असेल तर हो, मी स्टंटबाज आहे, मी आहे, माझ्यावर 5 गुन्हे दाखल झालेले, 5 गुन्हे. आता एखादा आरोप करत असताना, अरे तुम्ही मैदानात उतरा, तुम्ही अन्नत्याग 16 दिवस चाललोय मी, त्याच्या अगोदर मी तुम्हाला रहाटे काका या सगळ्या गोष्टीला, मी तर म्हणतो ना, जे भेटलं ना ते भेटायला मी एकदा एकटा साक्षीदार नाही किंवा एकट्यामुळे मिळालं नाही, आमदार आहेत माझे, त्यानंतर रहाटे काकाचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. 8 दिवस मी तर वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये होतो, तावडे साहेबांना अनुदान मागू नको म्हणून. त्यावेळेस तर तावडे साहेबांनी रहाटे काकाकडून लिहून घेतलं होतं, याला काही जर झालं तर त्या ठिकाणी ती जबाबदारी तुमची, मी याला म्हणून त्यांनी लिहून दिलं. रडत रडत म्हणजे त्यांच्यावर दबाव पोलिसाचा आणून त्यांच्याकडून लिहून घेतला. आणि याच्यासाठी गणेश बिबे सर अमरावतीचे साक्षीदार आहे. गणेश बिबे सर बी घाबरत होते की काय हे नवीन आहे. मला सांगा, असे 309 चे गुन्हे दाखल किंवा असे या ठिकाणी घटना जर त्या ठिकाणी कोणी करून घेत असेल तर त्याला तुम्ही जे काही माझ्यावर आरोप करता, स्टंटबाज आहे किंवा या ठिकाणी मॅनेज होणार आहे, असं करून गुन्हे दाखल करून कोणी होईल का? मॅनेज होईल का? कोणी स्टंटबाज होईल का? हो, हे बरोबर आहे सर. तुम्ही प्रत्येकाच्या प्रश्नाला योग्य पद्धतीने आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करताय सर, आणि चांगल्या पद्धतीने देतायत. पण ज्या प्रश्न शिक्षकांच्या मनातले आहेत ते आमच्या ओठावर आणणे आमचे कर्तव्य आहे सर. त्या कारणास्तव आम्ही तुम्हाला कठोर आणि योग्य प्रश्न विचारण्याचा आम्ही प्रयत्न करतोय सर. आणि यानंतरचा एक प्रश्न अजून घेतो सर. जे लॉकडाऊनच्या काळामध्ये कमीत कमी अख्ख्या महाराष्ट्रातील 40 ते 45 जे शिक्षक आहे ते आपल्याला सोडून गेले सर. आणि आज रोजी त्यांचा जो कुटुंब आहे तो रस्त्यावरती आलेला आहे. आपण एक संघटनेचे नेते म्हणून शासनाकडे कशा पद्धतीने या कुटुंबासाठी दाद मागणार आहात? याच्या अगोदर सुद्धा माननीय विक्रमजी काळे साहेब, सतीश भाऊ चव्हाण, आजगावकर साहेब, वंजारी साहेब, सर्व शिक्षक आणि जे शिक्षक माझ्या संघटनेचे संलग्नित आमदार आहे त्यांचे सुद्धा चांगला फॉलोअप आहे. आणि अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी तो प्रश्न काळे साहेबांनी आणि आजगावकर साहेबांनी, सगळ्याच आमदारांनी, कपिल पाटील साहेब जे असतील यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तो प्रश्न मांडला. आणि प्रश्न मांडत असताना त्यांनी म्हटलं की जे लोक या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक विवेचनातून, खरं म्हणजे कारण काय आहे की 15-20 वर्षानंतर आर्थिक विवेचना त्या ठिकाणी येते, म्हणून त्या ठिकाणी तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि संबंध महाराष्ट्रातला 45,000 शिक्षक, 60,000 शिक्षक आज डिप्रेशन मध्ये, कोण काय निर्णय घेईल सांगता येत नाही. कारण याचं असं आहे की आर्थिक विवेचनामध्ये सगळं काय म्हणतात ते सगळं सोंग करता येतं, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ह्या गोष्टी घडून येतात. तरी पण याच्यामध्ये आमदार महोदयांनी, काळे साहेब असतील, यांनी चांगला प्रश्न विचारला आणि वर्षाताई गायकवाडांना त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागलं की या ठिकाणी हे जे काही सोडून गेलेले लोक आहेत त्यांच्या जे काही ताई आहेत त्या ताईंना आर्थिक मदत त्या ठिकाणी करणार का? आणि ताईंनी चांगलं स्पष्ट उत्तर दिलं, हो, या ठिकाणी शासन त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करेल किंवा देण्याची भूमिका शासनाची, असं उत्तर दिलं. आणि ते उत्तर स्पष्ट होतं, म्हणून त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल. परंतु आता काळे साहेबांचं काम संपलं नाही, काळे साहेबांचं किंवा इतर आमदारांचं किंवा पदवीधर आमदारांचं काम संपलं नाही, याचा पाठपुरावा करण्यासाठी यांना कसं लवकर मदत मिळेल हे संघटनेचं सुद्धा त्या ठिकाणी काम आहे. संघटनेच्या माध्यमातून आमदारापर्यंत जाणं, आमदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देणं, ही भूमिका त्या ठिकाणी असेल. आणि त्याचबरोबर आपल्याला एक सांगू इच्छितो की हे आंदोलन करण्याचं कारण असं की बऱ्याच बांधवांची मी फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावर बघितलं की समन्वय संघातून आपण बाजूला पडू नका. मी बाजूला नाहीये. कोण म्हणतं बाजूला आहे? शिक्षक समन्वय संघाची व्याख्या काय आहे? शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी तयार केलेलं समन्वय संघ, याच्यामुळे त्या ठिकाणी मी कसं बाजूला असणार? परंतु मला हे म्हणायचं आहे की या ठिकाणी मी खूप कमी 5 ते 10 लोक घेऊन, 5च लोक घेऊन, मी थोडा कोरोनाचा काळ त्या ठिकाणी थोडा कमी झाला की मी त्या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहे, अघोषित असेल, सेवा संरक्षण असतील किंवा त्रुटीमधल्या शाळा पात्र झाल्यानंतर, अपात्र शाळा पात्र झाल्यानंतर त्यांना शालेय शिक्षण विभागातून निधी द्यायला पाहिजे, ही मागणी मांडण्यासाठी 24 फेब्रुवारीला तर लगेच करायला पाहिजे, समजा निधी वितरित करायला पाहिजेत. आणि हे सगळ्यांना हे होऊन एक स्वतंत्र जी आर
म्हणजे एकमेव महत्वाची मागणी काय की स्वतंत्र जी आर कसा आहे, ज्यांना 20 दिलंय त्यांना 40चा टप्पा, नंतर पुढे 60-80, ज्यांना 40 दिलं 60-80, असा पुढचे टप्पे नैसर्गिक पद्धतीनं जी आर काढण्यासाठी आंदोलन आहे. आणि हा जी आर जर काढायचा असेल तर त्याला कॅबिनेटची आवश्यकता आहे. कारण भाजपच्या काळामध्ये 20, 40, 60, 80 हे सूत्र त्या ठिकाणी कॅबिनेट घेऊन त्याला त्या ठिकाणी सरसकट करण्यात आलं. म्हणून जर आपण आंदोलन याच्यामध्ये ठीक आहे ना, समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन करू आपण. केल्यानंतर ते अधिवेशनाच्या तोंडावर जर केलं तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न आपला जो मूळ प्रश्न आहे, आपण मूळ प्रश्नासाठी आलेलो एकत्रित, यांना तर न्याय मिळालाच पाहिजे आणि हे आपल्या सोबतच होते, सोबत घेऊन न्याय मिळाला पाहिजे, ही एक भावना घेऊन या ठिकाणी समन्वय संघाच्या माध्यमातून आंदोलन जर केलं. परंतु जर समजा कॅबिनेटमध्ये कमी कालावधी असणार आहे अधिवेशन आणि आंदोलनाचं, त्यामुळं त्या ठिकाणी कॅबिनेट डिसिजन मध्ये हा विषय येण्यासाठी मी आंदोलन करत आहे. मी वेगळ्या कारणासाठी आंदोलन करत नाही. कोणी जर म्हणत असेल खैरे की सर, आमदारकीला उभं राहायचं, मी काळे साहेब किंवा इतर जे काही संघटनेचा एखादा असेल त्याला पाठिंबा देऊन टाकेल, त्यांचा प्रचार करेल. पण मी भविष्यात कुठं काय करायचं म्हणून मी आंदोलन करतो, यासाठी मी हा लढा उभारणार नाहीये किंवा उभा केलेला नाहीये. मी लढा फक्त सर्वांना न्याय मिळावा यासाठी मी हा या ठिकाणी लढतोय. आणि काही म्हणत असेल मग समन्वय संघाच्या माध्यमातून करायला पाहिजे. माझं म्हणणं आहे समन्वय संघाच्या माध्यमातून केल्यानंतर काय होईल तुम्हाला सांगतो मी, 5-6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस अन्नत्याग जलत्याग करू शकतो. त्यानंतर मला माझी तब्येत बरी नाही वाटली तर माझा देह सुद्धा मी सोडू शकतो किंवा मी काही करू शकतो. पण मग काही करत असताना फक्त माझ्यावर गुन्हे दाखल व्हावं किंवा माझ्या शरीराला त्रास व्हावा. मी म्हणलं ना, मागच्या वेळेस माझ्या किडनीला सुद्धा त्रास झालेला आहे. मी बरेच पैसे, आता मी म्हणलं ना, आता या गोष्टी सांगायच्या नाही, योग्य वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय मिळाल्यानंतर हे मी सांगणार आहे. आणि ते मी ठरवलेलं तसं. म्हणून कोणावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून मी स्वतंत्र त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि माझं लढणं जे आहे हे लढणं जहाल आहे. आणि काही संघटना आंदोलन करता, मी मवाळ म्हणणार नाही किंवा धरणे आंदोलन करता, हे बघा कोणते आंदोलन चांगलंच असतं, वाईट कोणतं नसतं. म्हणून मी एक जहाल आंदोलन या ठिकाणी सर्वांना 20, 40, 60, 80 घोषित झाल्यानंतर त्यांना 20, त्यांना सुद्धा तो प्रचलितचा टप्पा 20% मिळाल्यानंतर मिळावा, या सगळ्यांसाठी या ठिकाणी सूत्र लागू करावं म्हणून मी या ठिकाणी मैदानात उतरत आहे. हाच माझा शुद्ध हेतू आहे. सर, आपण म्हणतात 11,000 अपात्र शिक्षक आज शासनाच्या हेतू पुरस्कार डावामुळे आज पंक्तीतून बाजूला उठले किंवा बाजूला झाले. या लोकांना तुम्ही जुलैच्या अगोदर यांच्या खात्यात पगार आणून देण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? मी तुम्हाला एक शब्द देऊ इच्छितो की अघोषित शाळांची माहिती झाल्यानंतर त्या निधीसहित घोषित होतील. त्यानंतर जे त्रुटी आणि आपण विचारलेला जो प्रश्न आहे, तो प्रश्न म्हणजे पात्र झाल्याबरोबर माझं म्हणणं आहे अधिवेशनात जाण्याचं काम नाही. आपल्याला शालेय शिक्षण विभागाच्या नियत वेळेमधूनच आपल्याला त्या ठिकाणी तो खर्च देणार. मी आमदार महोदय ऐकत असतील, आमदार महोदयांचा जास्त अभ्यास आहे माझ्यापेक्षा, माझा तर कमी असेल, कारण ते प्रतिनिधित्व करता, त्यांना त्या ठिकाणी शासकीय गोष्टी सगळ्या माहित असतात. म्हणून या ठिकाणी अधिवेशनामध्ये नेण्याचा घाट कोणी करू नये. आमदार महोदयाला विनंती, घाट म्हणण्यापेक्षा आपल्याला मी या ठिकाणी विनंती केलेली आहे. आपल्याला या ठिकाणी कोणाला मी या ठिकाणी कधी आवर्जून त्या ठिकाणी अशा वेगळ्या शब्दात बोललेलं नाही. माझी विनंती आहे की यांना नेण्याची गरज नाही. म्हणून पात्र झाल्याबरोबर निधी वितरणाचा GR निघावा म्हणून मी आंदोलन करत आहे. आणि तो निघण्यासाठी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, मी सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांच्या भेटी घेणार आहे. माझ्याकडून जेवढा त्यांचा सत्कार केला जाईल, हे बघा, सत्कार करणं त्यांचं काम कमी असेल. आज काय झालेलं, कोरोनाचा काळ आहे, हे आहे, त्या सगळ्या अनंत अडचणी त्यांनाही माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. जेवढं होईल तेवढं सर्व आमदारांनी या ठिकाणी, सर्व आमदारांचं योगदान आहे आणि त्या योगदानाला त्या ठिकाणी मी बांधील आहे. आणि बांधील असल्यामुळे मी सर्व शिक्षक, आपले जे पदवीधर आणि शिक्षक आमदार, त्यांच्या भेटी घेऊन माझ्या पद्धतीने जेवढं संघटनेच्या वतीनं त्यांचा सत्कार केला जाईल, माझ्या कुवतीनुसार मी सत्कार करेल. आणि यानंतर मी कपिल पाटील साहेबांची सुद्धा त्या ठिकाणी भेट घेणार आहे. आणि कपिल पाटील साहेबांशी अगदी मी त्या ठिकाणी काय म्हणतात, त्यांच्या विचाराशी मी सहमत आहे. त्यांचा विचार पहिल्यापासून आहे की तुम्ही हे 20-40 हे काय मागता, तुम्ही तुमची पगार मागा, विना अनुदानित धोरण त्या ठिकाणी रद्द झालं पाहिजे, ही गोष्ट करा. आता एक तुम्हाला सांगतो, मी 2 दिवसापूर्वी त्यांनी वेळ असेल तर त्या ठिकाणी सांगतो, वेळ आहे आपल्याला? हो, आहे ना सर, वेळ आहे, बिलकुल. तुम्हाला सांगतो की भाजपच्या काळामध्ये 12-13च्या नैसर्गिक तुकड्या वाढ, ज्या अनुदानित शाळेवरच्या ज्या तुकड्या दिलेल्या आहेत विद्यार्थी वाढल्यामुळं, त्या शाळेचं मूल्यांकन त्या तुकड्याचं करायचं काम नव्हतं. तर त्या काळामध्ये त्या शासनाच्या विहित त्या ठिकाणी शासन निर्णयानुसार 600
शिक्षकांचं त्या ठिकाणी माननीय कपिलजी पाटील साहेब यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आणि त्यांनी काय केलं की त्यांच्या 100% नियुक्त्या त्या ठिकाणी दिल्या आणि देण्यासाठी त्यांचे प्रयत्न 100% त्या ठिकाणी त्यांचेच प्रयत्न आहे आणि दिल्यानंतर त्यांना वेतन सुद्धा 100% सुरू झालं. परंतु अच्छा. काय झालं की भाजपच्या काळामध्ये ती गोष्ट त्या ठिकाणी कोणाला कळाली, त्यामुळे ते भाजपच्या काळामध्ये माननीय विनोदजी तावडे साहेब यांनी ते धोरण रद्द केलं त्यांचं. कारण की महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा तुकड्या आहे, त्यामुळे ते त्याला त्या ठिकाणी स्थगिती दिली. परंतु स्थगिती दिल्यानंतर माननीय कपिलजी पाटील साहेब हे न्यायालयीन मार्गाने लढले आणि मला वाटतं 2 दिवसापूर्वीच निकाल लागला की त्या नैसर्गिक तुकड्या झालेल्या शिक्षकांना खूप त्या ठिकाणी काय झालेलं अन्याय केलेला आहे आपण. त्यांना पूर्वरत त्या ठिकाणी जी काही 100% पगार त्या ठिकाणी होते वय झाल्यानंतर 100% पगार त्या ठिकाणी ती सुरू करावे असे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याची कॉपी या ठिकाणी मी कपिलजी पाटील साहेब आणि आपले शिक्षक भारतीचे विनाअनुदानी शिक्षक भारतीचे जयंत पाटील असतील आमचे मित्र, त्यांच्याकडून त्या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे बघा या ठिकाणी याच्या अगोदर बी या ठिकाणी काही गोष्टी सांगायच्या जर झाल्या तर त्यांनी वसती शाळा असतील किंवा रात्र शाळा असतील त्या लोकांना सुद्धा, आता वसती शाळेचा तो विषय सगळ्या महाराष्ट्र राज्यावर माहिती आहे. त्यांच्या एकट्याने त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की त्यांच्या शक्तीवर किंवा त्यांच्या ज्ञानाच्या त्या ठिकाणी माध्यमातून त्यांच्या अभ्यासातून त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि ते लोक आज या ठिकाणी वसती शाळेवाले लोक आज 100% अनुदान त्या ठिकाणी घेत आहेत. आपण